Good morning, everybody. गुड मॉर्निंग. झोपू नका क्लासमध्ये येऊन. घ्या उदाहरण नंबर 6. समलंब चौकोन ABCD मध्ये बसा पुलावर, तिथं सर येते चेक करायला. गणपत शुभ्या त्यांना रडलाला एवढं. समलंब चौकोन ABCD मध्ये समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC, बाजू AB समांतर बाजू DC, कर्ण AC व कर्ण BD, कर्ण AC व कर्ण BD हे कर्ण AC व कर्ण BD हे परस्परांना O बिंदूत छेदतात. परस्परांना O बिंदूत छेदतात. डॉट AB बरोबर 20, AB बरोबर 20, कॉमा DC बरोबर 6, OB बरोबर 15, तर OD काढा. तर OD काढा. इकडे लक्ष द्या सगळेजण. समलंब चौकोन हा असा असते. समलंब चौकोन लक्ष द्या, इकडं लक्ष द्या पोरांनो. चं नाव आहे ABCD आणि याचे कर्ण परस्परांना O बिंदूत छेदतात. ठीक आहे. तर AB तुम्हाला दिलेला आहे 15, OD दिलेला आहे 6, त्यानंतर BO आहे किती, नाही AB किती 20 आहे ना. AB दिलेला आहे 20 आणि DC बरोबर आहे 6 आणि OB बरोबर तुम्हाला 15 दिलेला आहे. तर OD काढा म्हणते, तर OD काढायचं आहे. तर प्रश्न असा आहे कसं काढचाल. सो जस्ट रेज युअर हँड्स. AB दिलेला आहे 20, CD दिलेला आहे 6, OB दिलेला आहे 15 आणि तुम्हाला OD काढायचं आहे. कसं काढचा. BOच्या दुप्पट OD का बरं करायचं. असंच करायचं. असंच कसं करायचं असतं. BOच्या निम्म OD असते. कोण म्हणलं. जे शिकलो ते वापरा ना. आपण काय काय बघितलो. आपण बघितलो समरूपतेच्या कसोट्या. समरूपतेच्या कसोट्या कशासाठी, खेळायसाठी बघितल्या का आपण. गोट्या खेळायसाठी भेटल्या का आपण, नाही. समरूपतेच्या कसोट्या वापरून आपल्याला दोन त्रिकोण समरूप दाखवता येतात. आणि दोन त्रिकोण समरूप जर दाखवले तर त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर प्रमाणात असते. बाजूंचं गुणोत्तर प्रमाणात असते. म्हणजेच चार बाजू कोणत्याही घेतात आणि त्या चारही बाजूंचं गुणोत्तर समान असते आणि त्याच्यापैकी 3 तुकड्यांची लांबी तुम्हाला देतात. आहेत का 3 तुकडे बघा. पहिला, दुसरा, तिसरा
आणि हा चौथा तुम्हाला काढायचा आहे. मग पहिल्यांदा तुम्हाला समरूपता, आपण समरूपता शिकलोय तर समरूपता वापरा. मग इथं दिसलेले दोन त्रिकोण समरूप दाखवा. कोणत्या दोन त्रिकोणाच्या बाजू तुम्हाला दिलेल्या आहेत बघा. आकृती तर समलंब चौकोनाची आहे, मग ह्याच्यामध्ये त्रिकोण हुडकायला अडचण आहे का आपल्याला? कुठं नाही आहे, सरळ सरळ दिसते. इथं हा पहिला त्रिकोण आहे, याच्या दोन बाजू तुम्हाला दिलेल्या आहेत, बरोबर आहे. आणि इथं दुसरा त्रिकोण आहे, याच्या सुद्धा तुम्हाला एक बाजू दिलेली आणि एक बाजू काढायची आहे. मग हा पहिला त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण समरूपता शिकलोय तर समरूपता वापरा. असं नाही म्हणायचं की बाबा ओबीच्या दुप्पट करायचं आणि ओबीच्या निम्म करायचं. नो, जरा थोडंसं लॉजिक लावायचं आहे. जे शिकलो तेच वापरायचं आहे, जे शिकलो नाही त्याला कुठं जायचं नाही आहे बाहेर, दुसरं कुठलंही आणून चिटकावायचं नाही आहे. हा पहिला त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण, हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे, त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर घ्यायचं आणि त्यांच्या बाजूंच्या गुणोत्तरात फक्त या किमती ठेवायच्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, उत्तर निघून जाते. उगा अंदाज नाही मांडायचा की बाबा ह्याच्या निम्मा असेल आणि हे 4 असेल आणि 5 असेल आणि 7 असेल, असं काही गरज नाही. जे शिकतोय आपण तेच वापरायचं आहे, ठीक आहे. तर आपल्याला फक्त ओडी काढायचं आहे. मग ओडी काढण्यासाठी आपल्याला समरूपता वापरायची आहे. मग समरूपता वापरण्यासाठी दोन त्रिकोण पाहिजेत. मग आपण दोन त्रिकोण आयडेंटिफाय केले. इकडचा पण त्रिकोण आहे आणि इकडचा पण त्रिकोण आहे ॲक्च्युअल, परंतु इकडचा जर त्रिकोण घेतला तर याला एकच बाजू सापडते आणि इकडचा त्रिकोण घेतला तर ही वरचीच बाजू सापडते, जी की माहितीच नाही आहे, ठीक आहे. मग इकडचा त्रिकोण आणि इकडचा त्रिकोण काय घेऊन काहीही फायदा नाही. तर हा पहिला त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण, हे दोन त्रिकोण समरूप आहेत असं सिद्ध करावं लागेल. मग प्रश्न असा आहे की हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार सिद्ध होतील, समरूप सिद्ध होतील? कोणत्या कसोटीनुसार? बा को बा कसोटीनुसार असं तुमचं म्हणणं आहे, ठीक आहे. मग बा को बा जर कसोटी जर वापरायची असेल तर तुम्हाला पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू लागतात कंपल्सरी आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या पण दोन बाजू लागतात कंपल्सरी, कारण या दोन बाजूंचं गुणोत्तर घेतो आणि या दोन बाजूंचं गुणोत्तर घेतो आणि दोन्ही गुणोत्तर जर समान आलं आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण जर एकरूप असेल तर बाकोबा कसोटी झाली. येते का मग बाकोबा? गुड. वैष्णवी येत नाही. अविनाश, पहिल्या त्रिकोणाच्या दोन बाजू तुम्हाला माहित आहेत, परंतु दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजू आपल्याकडे माहित नाही आहेत. मग बाकोबा वापरता येईल का? नाही. आकृतीत बैठल्या स्पष्ट ओळखता आलं पाहिजे की कसोटी कोणती वापरायची. मग बा साठी किती लागतात? पहिल्या त्रिकोणाच्या 3 बाजू लागतात आणि दुसऱ्या त्रिकोणाच्या पण 3 बाजू लागतात. मग पहिल्या त्रिकोणाच्या तर 2च बाजू आहेत, दुसऱ्या त्रिकोणाची तर एकच बाजू आहे. मग बाबा वापरता येईल का? नाही. म्हणजे बाबा गेली, कोको राहिली कोणती? आता मग बा को बा पण गेली, राहिली कोणती? कोको कसोटी वापरायचं आहे. मग आता कोको कसोटी वापरण्यासाठी तुम्हाला डायरेक्टली दिलेलं नसतं काहीही. कोको कसोटीमध्ये फक्त तुम्हाला दोन कोण, पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण, दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाशी एकरूप दाखवावे लागतात आणि तिथंच तुम्हाला थोडीशी बुद्धी वापरायची आहे. मग सांगा, पहिल्या त्रिकोणाचे कुठले दोन कोण हे दुसऱ्या त्रिकोणाच्या कोणत्या दोन कोणांची एकरूप आहेत? कोण? बी ओ ए, हा इथला खालचा कोण आणि हा सी ओ डी वरचा कोण, हे दोन्ही एकरूप असलेच पाहिजेत. का असले पाहिजेत? विरुद्ध कोण आहेत, ठीक आहे. मग प्रश्न असा, आणखीन एक कोण कुठला तरी दाखवावा लागेल तुम्हाला. सी डी ओ आणि कोण? हे बघा, सी डी ओ आणि कोणता कोण? ए बी ओ. सी डी ओ आणि ए बी ओ, हा कोण आणि हा कोण हे व्युत्क्रम कोण आहेत? कारण सांगशील बाळा? गुड, राईट. आता सी डी समांतर ए बी आहे. आता हे सी डी समांतर ए बी काय आहे बरं सांगा? हा, गुड, राईट. लॉजिक लावायचं आहे. समलंब चौकोन आहे आणि समलंब चौकोनामध्ये बाजूंची एक जोडी कशी असते? समांतर असते. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता ही गोष्ट आपण कुठं शिकलोय? 8वीत शिकलोय. गणित शिकत असताना मागच्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहित पाहिजेत.
आला लक्षात? कारण एखादी समलंब चौकोन दिलेला जर असेल तर त्याच्या कोणत्या तरी एका बाजूंची जोडी समांतर असते. मग आता ही बाजूंची जोडी समांतर असेल आणि जर समजा तुम्ही BD ही जर छेदिका मानलात तर ऑटोमॅटिकली हा इथला कोन आणि इथला कोन हे वितक्रम कोन होतील. म्हणून पहिल्या त्रिकोणाचा हा कोन आणि दुसऱ्या त्रिकोणाचा हा कोन हे वितक्रम कोन कसोटीनुसार काय झाले, एकरूप झाले. आणि हे तर विरुद्ध कोन आहेत, म्हणजे कोणती कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झाले, कोको कसोटीनुसार. ठीक आहे. परंतु पहिल्यांदा आता लिहायचं कसं बघा. आता तुम्हाला हा कोन या कोनाशी एकरूप दाखवायचा आहे, डायरेक्ट दाखवता येणार नाही. पहिल्यांदा तुम्हाला लिहावं लागेल की बाबा हा चौकोन समभुज समलंब चौकोन आहे आणि त्या समलंब चौकोनामध्ये समांतर बाजू कोणत्या आहेत ते लिहावं लागेल. आपलं स्टार्ट करू आपण. पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी AB बरोबर दिलेला आहे तुम्हाला 20, त्याच्यानंतर CD बरोबर दिलेला आहे 6 आणि त्याच्यानंतर OB बरोबर दिलेला आहे, OB आहे का BO आहे, OB बरोबर दिलेला आहे 15 आणि कॉमा तुम्हाला काढायचा आहे OD बरोबर प्रश्नचिन्ह का DO, OD बरोबर प्रश्नचिन्ह. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा आपण चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे याचा उल्लेख आपल्याला उत्तरामध्ये करायचा आहे. मग याच्यामध्ये बाजू AB समांतर आहे बाजू CD ला, AB समांतर झाली CD ला. आता ध्यान देऊन बघा. आता तुम्हाला इथे वितक्रम कोन कसोटी वापरायची आहे. मग वितक्रम कोन कसोटीसाठी दोन समांतर रेषा आणि त्यांची एक छेदिका दाखवावी लागेल. मग आता कोणत्या दोन समांतर रेषा आहेत, CD समांतर AB आणि BD ही छेदिका आहे. CD समांतर AB व BD ही छेदिका आहे. मग जर ही छेदिका असेल तर या ठिकाणी तयार होणारे वितक्रम कोन, वितक्रम कोनाचं पूर्ण नाव सांगायचं आहे. ABD पूर्ण ABD आणि दुसरा CDB टोटल मोठे कोन. ठीक आहे. म्हणून कोन CDB हा एकरूप आहे कोन ABD शी. डॅश 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 याचं कारण या ठिकाणी वितक्रम कोन आहेत. परंतु आता हे कोन जर आपण जशास तसे घेतले तर आपल्याला त्रिकोणाचे कोन या ठिकाणी घेता येणार नाही. म्हणजेच थोडक्यात हे वितक्रम कोन जे मोठे नाव आपण घेतले त्यांना थोडंसं शॉर्टमध्ये द्यायचं आहे. म्हणजेच आपण जो CDB घेतला त्याला आपण असं म्हणू शकतो बाबा CDO इथंपर्यंतच म्हणू शकतो, कारण याच बाजूवर B बिंदू आहे. मग CDO असं नावं बदलून आपण लिहू शकतो त्यांना. ठीक आहे. म्हणून कोण या CDBच्या जागेत कोण CDO लिहिलं हा एकरूप असणार आहे. ABDच्या बदल्यात थोडंसं नाव बदलू, ABO असं म्हणू. ABO डॅश 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 नावे बदलून आणि मग याला समीकरण नाव द्यायचं आहे 1. कारण समीकरण 1 मध्ये आपण फक्त एवढंच सिद्ध केलं की हा कोन या कोनाशी एकरूप आहे, एवढंच सिद्ध केलं, दुसरं काहीही सिद्ध केलं नाही. हे समीकरण 1 जशाच तसं ठेवायचं आहे आणि या समीकरण 1 चा वापर आता तुम्हाला पुढं समरूपता सिद्ध करण्यासाठी दाखवायचा आहे. या प्रश्नात तुम्हाला OD काढायचा आहे, परंतु बघा पोरांनो OD तेव्हाच निघते जेव्हा तुम्हाला हे दोन त्रिकोण समरूप दाखवता येतात. मग पहिल्यांदा काम तेवढं करायचं की दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. समरूप दाखवल्यानंतर मग तुमच्या या किमती वापरून तुम्हाला OD काढता येते. ठीक आहे. मग पहिल्यांदा आता आपण हे दोन त्रिकोण एकरूप दाखवले, मग आता ते दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. मग जे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत त्या त्रिकोणामध्ये जायचं. त्रिकोण COD, त्रिकोण COD व त्रिकोण AOB मध्ये, AOB मध्ये सांगा समीकरण 1 वरून तर CDO हा एकरूप झाला त्रिकोण ABO शी डॅश 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 समीकरण 1 वरून. हे समीकरण 1 वरून दाखवलं. आता आणखीन एक कोन दाखवावा लागेल तुम्हाला. पहिल्या त्रिकोणाचा हा कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या या कोनाशी एकरूप झाला. मग आता पहिल्या त्रिकोणाचा आणखीन एक कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत कोनाशी एकरूप दाखवावा लागेल. मग कोणते कोन? हे विरुद्ध कोन आहेत. विरुद्ध कोनाचं नाव BOA आणि इकडचा COD.
कोण BOA हा एकरूप आहे COD शी डॅश 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 हे विरुद्ध कोण झाले. मग पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाशी जर एकरूप झाले तर त्रिकोण COD हे समरूप झालं त्रिकोण AOB शी डॅश 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 कोणत्या कसोटीनुसार को कसोटीनुसार. आकृतीत बघितल्या भेटला लगेच ओळखता आलं पाहिजे की कोणती कसोटी वापरायची. आता हे दोन त्रिकोण झाले समरूप. मग आता समरूप त्रिकोणाच्या व्याख्येनुसार जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर कसं असते प्रमाणात असते. बरोबर आहे. मग आता हे दोन त्रिकोण समरूप असतील मग तुम्हाला सांगितलेलं आहे महत्वाची गोष्ट बाजूंचं गुणोत्तर काढण्याच्या अगोदर संगती चेक करायची. संगती चेक करायची. बघा C कोण A कोणाशी एकरूप आहे का. C इकडचा कोण या इकडच्या कोणाशी एकरूप आहे का याच्याबद्दल कुठलीही माहिती आपल्याकडं नाही तर याला पेंडिंग ठेवू आपण. ह्याला नंतर चेक करू. शेवटी O कोणाशी एकरूप आहे का आहे. खालच्या त्रिकोणाचा O कोण वरच्या त्रिकोणाच्या O कोणाशी एकरूप आहे विरुद्ध कोण आहेत. त्याच्यानंतर D कोण B कोणाशी एकरूप आहे का बघा. कारण इकडचा D कोण या B कोणाशी एकरूप आहे कारण आत्ताच दाखवलं समीकरण 1 मध्ये हे व्युत्क्रम कोण आहेत. मग उरलेला कोण कोणता C हा ऑटोमॅटिकली A सोबत एकरूप असणारच आहे. अशा पद्धतीने संगती चेक करायची. संगती चेक केल्यानंतरच मग बाजूंचं गुणोत्तर लिहायचं. मग CO छेद AO बरोबर पहिल्या बाजूंचं गुणोत्तर CO छेद AO दुसऱ्या बाजू OD छेद OB बरोबर तिसऱ्या बाजूंचं CD छेद AB डॅश 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 डॅश. याला काय लिहायचं आहे समरूप त्रिकोणाच्या बाजूंचे गुणोत्तर असं म्हणा किंवा समरूप त्रिकोणाच्या व्याख्येनुसार असं म्हणा. तुम्ही असंही लिहू शकता की समरूप त्रिकोणांच्या बाजूंचं गुणोत्तर असेही लिहू शकता किंवा समरूप त्रिकोणाच्या व्याख्येनुसार असेही तुम्ही लिहू शकता की दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर काय असते प्रमाणात असते. ठीक आहे. किंवा याला तुम्ही असं लिहा समरूप त्रिकोणांच्या बाजूंचं गुणोत्तर. आता किमती ठेवा. CO ची किंमत आपल्याकडे माहित आहे का नाही. AO ची माहित आहे का नाही. मग ह्या पहिल्या गुणोत्तराचं काही काम काहीच नाही. इथं OD किती आहे OD काढायचं आहे आपल्याला जशाच तसं ठेवा. OB किती आहे 15 बरोबर. CD किती आहे CD 6 आहे छेद AB किती आहे 20. काय करचाल करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. हा OD गुणिले काय करचाल OD गुणिले 20 बरोबर वरचा 6 गुणिले 15. OD जशाच तस ठेवा. 6 गुणिले 15 सुद्धा जशाच तसं. इकडचा फक्त गुणाकारातला 20 तिकडं भागाकारात टाकून द्या. OD बरोबर आता भाग घाला 5 न भाग जाईल 5 त्रिक 15 5 चौक 20 म्हणजे 6 गुणिले 3 भागिले 4 राहिला. मग परत 6 ला आणि 4 ला 2 न भाग जाईल. बे दोन्ही 4 बे त्रिक 6 म्हणजे OD बरोबर इथं राहिलं 3 गुणिले 3 भागिले 2 छेदात 2 राहिलं. मग आता 2 न अंशातल्या कुठल्याही संख्येला भाग जात नाही म्हणून OD बरोबर 3 त्रिक 9 भागिले 2 आणि त्याच्यानंतर OD बरोबर राईट 9 रुपयाच्या निम्म 4.5 रुपये 4.5. इज दॅट क्लिअर. एनी डाऊट. दुसरा प्रश्न घ्या. आकृतीमध्ये त्रिकोण ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे. बाजू BC वर D हा बिंदू असा आहे. बाजू BC वर D हा बिंदू असा आहे की कोन BAC बरोबर कोन ADC. BAC बरोबर कोन ADC. तर सिद्ध करा
तर सिद्ध करा CA वर्ग बरोबर CA स्क्वेअर बरोबर CB गुणिले CD. CB गुणिले CD. A B C आणि D आहे. लक्ष द्या इकडं. साध्य काय आहे आपलं? आकृती आणि आकृतीची नावं दिली असतील तर पक्ष लिहायची गरज नाही. डायरेक्टली साध्य काय? CA स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे? CB इंटू CD. CA स्क्वेअर इज इक्वल टू CB इंटू CD. हे सिद्ध करायचं आहे तुम्हाला. CA कुठं आहे बघा अगोदर. CA इथं आहे. हा CA चा स्क्वेअर झालेला आहे इंटू CB इंटू CD. CB कुठं आहे? C टू B पर्यंतचं अंतर म्हणजे हे टोटल CB आणि त्याच्यानंतर गुणिले काय करायचं आहे? CD करायचं आहे. कसं सिद्ध करचाल? कसं सिद्ध करचाल? सम्मुख कोण एकरूप असतात? कोणते सम्मुख कोण आणि कोण म्हणलं सम्मुख कोण एकरूप असतात? मग चौकोन कुठं दिसतो रे इथं तुला? हे त्रिकोणच दिसतात ना रे मला तर. इथं चौकोन कुठं दिसतोय? काय करचाल? इकडं लक्ष द्या. वैष्णवी काय करता येईल? हे बघा, एक गोष्ट ह्याच्या पुढं कधी लक्षात ठेवायची. ज्या वेळेस CA चा वर्ग आला, CA चा वर्ग आला म्हणजे कसं आहे सांगतो तुम्हाला. हे CA चा वर्ग का बरं येते? आपल्याकडे पहिलं गुणोत्तर असते आणि मध्ये काय असते? बरोबर असते. मग हे CA चा वर्ग काय येते माहिती आहे का? इथे एक CA असते आणि इथे एक CA असते आणि हे यांचा दोघांचा गुणाकार काय येते? इथं हे CB आणि हे CD आहे. करा बरं यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. CA गुणिले CA CA वर्ग बरोबर CB गुणिले CD CB गुणिले CD आलं. कसं आलं हे? हे कसं आलं? या गुणोत्तरांचं आलं. हे म्हणजे गुणोत्तर मिळते कधी? हे गुणोत्तर मिळते कधी बाजूंचं? दोन त्रिकोण समरूप असतील तर. मग दोन त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. म्हणजे तर CA चा वर्ग कोणत्या बाजूचा CA चा वर्ग आला? ज्या बाजूचा वर्ग येते ती बाजू त्या दोन्ही त्रिकोणामध्ये सामायिक असते. ही गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा. आता याच्या पुढं ज्या बाजूचा वर्ग आला ती त्या दोन त्रिकोणामध्ये ती बाजू सामायिक असते. मग आता कोणती? CA ही बाजू कोणत्या दोन त्रिकोणात सामायिक आहे? मग पहिला त्रिकोण ABC याच्यामध्ये पण CA आहे आणि दुसरा त्रिकोण ADC याच्यामध्ये पण CA आहे. म्हणजे कोणते दोन त्रिकोण उचलायचे आहेत? ADC हा इकडचा पहिला त्रिकोण आणि ABC हा अख्खा मोठा त्रिकोण. इकडच्या त्रिकोणाचं काहीही काम नाही. म्हणजे हा पहिला त्रिकोण आणि हा मोठा त्रिकोण पहिल्यांदा तुम्हाला समरूप दाखवावे लागतील. कसोटी कोणती? राईट. बाजूचा काहीच हिशोबच नाही येतं. ठीक आहे ना. चार बाजूचा आहे, तिन्ही बाजूचा विषय आहे ना, दोन बाजूचा विषय आहे फक्त इथं कोको. मग आता कोकोसाठी तुम्हाला एक दिलेली गोष्ट अशी आहे की बाबा म्हणलेलं आहे की या मोठ्या कोणाचा हा A कोण, मोठ्या त्रिकोणाचा A कोण आणि या लहान त्रिकोणाचा D कोण हे एकरूप आहे. हे ऑलरेडी पक्षामध्ये दिलेलंच आहे. मग आणखीन एक कोण तुम्हाला एकरूप दाखवावा लागेल. राईट. C कोण दोघांचा सामायिक कोण आहे. दॅट्स इट. दोन्ही त्रिकोण समरूप झाले. कोको कोसोनी समरूप त्रिकोणांच्या बाजूंचं गुणोत्तर घ्या, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, तुमचं साध्य सिद्ध होऊन जाईल. बघा आता इकडे लक्ष द्या कसं करायचं आहे. सिद्धता.
सिद्धतेमध्ये त्या दोन त्रिकोणामध्ये जाऊ की ज्या दोन त्रिकोणामध्ये तुम्हाला जे दोन त्रिकोण सिद्ध करायचे आहेत. कोणते? ADC त्रिकोण ADC आणि त्रिकोण ABC मध्ये. पहिली गोष्ट तर पक्षात दिलेला आहे की याचा A कोण आणि याचा D कोण एकरूप आहे. मग A कोणाचं पूर्ण नाव BAC हा एकरूप आहे कोण Dशी. Dचं पूर्ण नाव ADC डॅश डॅश डॅश. हे कशावरून दिलेलं आहे? ऑलरेडी पक्षामध्ये तुम्हाला दिलेलंच आहे. पक्षामध्ये हे असा कंस काढून असा कंस काढलाय, एक एक कंस काढला, याचा अर्थ एकरूप आहेत कोण. ठीक आहे. दुसरा कोण? मोठ्या त्रिकोणाचा C कोण. हा C कोण. या मोठ्या त्रिकोणाच्या C कोणाचं पूर्ण नाव ACB हा एकरूप आहे लहान त्रिकोणाच्या C कोणाशी. मग लहान त्रिकोणाच्या C कोणाचं नाव ACD पर्यंतच घ्यायचं आहे. ACD डॅश डॅश डॅश. याचं काय कारण? सामायिक कोण आहे ते. आलं लक्षात? मग आता जर हे दोन कोण पहिल्या त्रिकोणाचे दोन कोण दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोणाशी एकरूप झाले तर त्रिकोण ADC हा समरूप झाला त्रिकोण ABC सोबत डॅश 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 कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप झाले. मग आता दोन त्रिकोण जर समरूप असतील तर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचं गुणोत्तर लिहिता येते तुम्हाला. परंतु पहिल्यांदा काय चेक करायचं आहे? काय चेक करायचं आहे पहिल्यांदा? संगती चेक करायची आहे. गुड. बघा, चेक करून बघा A कोण आणि A कोण सारखा आहे का. म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा A कोण लहान त्रिकोणाच्या A कोणाशी सारखा आहे का? हां, नाही. एवढा हा मोठा कोण आहे आणि हा एवढा छोटा कोण आहे, कसे एकरूप राहतील? हे बघा, मोठ्या त्रिकोणाचा एवढा मोठा कोण आहे, समजा हा 120चा आहे आणि लहान त्रिकोणाचा हा 60चा आहे, एकरूप आहेत का? लहान त्रिकोणाचा एवढाच कोण आहे ना. इथं ओरली बघितल्यावर समजेल ना की बाबा ते दोन्ही एकरूप नाहीत. म्हणजे A ची जोडी A ला लागत नाही. फक्त सामायिक शिरोबिंदू आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं सामायिक शिरोबिंदू आणि सामायिक कोण मधला फरक. ह्याच्यामध्ये सामायिक शिरोबिंदू आहे परंतु इथं 3 कोण आहेत. A हा जो शिरोबिंदू आहे इथे किती कोण आहेत? 3 कोण आहेत. बघा, पहिला कोण BAC, दुसरा कोण BAD, तिसरा कोण DAC. या सगळ्यांचा शिरोबिंदू हेच आहे परंतु तिन्ही कोणाचं माप वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे याला सामायिक कोण म्हणता येत नाही. C कोण सामायिक आहे कारण मोठ्या त्रिकोणाचा पण C कोण तिथूनच जाते, तेवढंच माप आहे. आणि लहान त्रिकोणाचा पण C कोणाचं माप पण तेवढंच आहे. आलं लक्षात? मग आता पहिल्यांदा संगती चेक करायची. ही संगती बरोबर नाही तर संगती अगोदर लिहून घेऊ आपण. ठीक आहे. तर संगती लिहित असताना पहिल्या त्रिकोणाचं नाव ABC लिहिलं आपण. इथं पुढं त्रिकोण वगैरे काहीही लावायचं नाही, डायरेक्टली ABC लिहायचं. मग आता फक्त हे संगतीचं चिन्ह. मग आता हे 3 नावं तुम्हाला याच्या पुढे घ्यायचे आहेत. मग पहिल्यांदा ज्याचं ज्याचं माहिती आहे आपल्याला ते घेऊ. Cचं C सोबत आहे, मग C शेवटी आहे तर इथं C लावायचा. राईट. त्याच्यानंतर मधला कोणता आहे? B. मग मोठ्या त्रिकोणाचा B कोण. हा मोठ्या त्रिकोणाचा B कोण लहान त्रिकोणाच्या कुठल्या कोणाशी आहे हे पण आपल्याला दिलेलं नाही, त्याच्यामुळे त्याची जागा रिकामी ठेवा. मग A कोण मोठ्या त्रिकोणाचा A कोण पक्षामध्ये तुम्हाला दिलेला आहे की लहान त्रिकोणाच्या D कोणाशी एकरूप आहे. मोठ्या त्रिकोणाचा A कोण पक्षामध्ये दिलेला आहे की लहान त्रिकोणाच्या D कोणाशी एकरूप आहे. मग राहिला कोण मध्ये? बघा इथं ABC ADC पैकी D पहिल्यांदा घेतला, C नंतर आला, मग राहिला कोणता? A राहिला. म्हणजे मध्ये A लिहून टाकायचा. म्हणजे A ची जोडी D सोबत लागते, B ची जोडी A सोबत लागते आणि C ची जोडी C सोबत लागते. ही करेक्ट संगती आहे. आता या संगतीनुसार त्यांच्या बाजूंचं गुणोत्तर घ्या. पहिली बाजू AB छेद त्याची संगत बाजू DA बरोबर, दुसरी बाजू BC छेद याची संगत बाजू AC बरोबर, तिसरी बाजू AC छेद DC. ठीक आहे. मग कोणत्या दोन बाजू लागतात ह्याचं काही काम आहे का? का इथे AC गुणले AC AC चा वर्ग होते. ठीक आहे. ह्या दोघांना घ्या रिंगणात. परंतु इथं तत्पूर्वी कारण तुम्हाला लिहायचं आहे अगोदर. कारण काय द्यायचं? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर, असं हेच कारण लिहा. आता इथून काय लिहाल?
समरूप त्रिकोण व्याख्येनुसार लिहू नका. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर. काय कारण लिहायचं आहे? समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंचे गुणोत्तर. राईट. आता ह्या दोघांना घ्या रिंगणात. BC छेद AC बरोबर AC छेद DC. करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. AC गुणिले AC वर्ग बरोबर BC गुणिले DC. मग आता आपल्या साध्यानुसार लिहून घ्या. AC चा वर्ग आहे, परंतु इथं काय करावं लागेल आपल्याला? CA चा वर्ग करावा लागेल. बरोबर. इथं काय आहे? CB आहे, परंतु तिथं काय आलेलं आहे? BC आलेलं आहे, त्याला CB करून घ्या. गुणिले इथं काय CD आहे, तिथं काय आलं? DC. मला CD करून घ्या. हेन्स द फिनिश. हे आपलं सिद्ध झालं. काय डाऊट?